आणि निश्चितच कुठचाही सत्तारूढ पक्ष जो आहे याच्यामध्ये जो प्रश्न सोडवण्याची मला हमी देईल अशाच ठिकाणी तो मी पक्ष स्वीकारणार आहे आणि त्या पद्धतीनेच मी तो निर्णय घेतलेला आहे. कारण शेवटी हे प्रश्न शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आहेत. आज आपण त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय कार्यकर्त्यांशी कारण मी काय कुठे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे की मला सत्ता नाही म्हणून पुढची कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मला कमिशन मिळाली पाहिजे. हा माझा काय कमिशन नसेल किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवणं हा माझा व्यवसाय नाही आहे. माझा व्यवसाय त्या ठिकाणी शेती व्यवसाय, बिल्डिंग हा माझा व्यवसाय आहे आणि म्हणून निश्चित मला स्वतःला काय वैयक्तिक त्या ठिकाणी आर्थिक लाभ व्हावेत म्हणून मी कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही आहे. जे प्रश्न माझ्या 30 ते 35 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे प्रश्न मला जिल्हा बँकेचे असेल, जिल्हा परिषदेचे असेल, मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना ज्या तयार झाल्या आहेत मी आता निश्चित सांगेन की या योजना तुम्ही आजही जिल्हा परिषदेचं प्रोसिडिंग करा. या योजना माझ्या 2003 ते 2005 या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना तयार झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चित सांगतो की ह्या योजना जर मार्गी लावायच्या असेल, आज मी सांगतो सिंधुरत्नसारखी चांगली योजना आहे, पण मला वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा ही योजना चालू करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. आणि शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न या योजनेबद्दल सुद्धा वाढू शकत आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर असेल आज आणि उद्या निश्चित आज रात्री कार्यकर्त्यांची बैठक आहे, रात्री सगळ्या कार्यकर्त्यांची बोलेल आणि निश्चित उद्या मी योग्य तो निर्णय घेईन.